नमस्कार, मी डॉक्टर धैर्यशील सस्ते. मी न्यूरोलॉजिस्ट म्हणून शिवाजीनगर पुणे येथे काम करतो आणि मी न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेचा सदस्य आहे. आज आपण फिट आल्यानंतर काय करायचं याच्याविषयी बोलणार आहोत. बऱ्याच वेळेस आम्ही बघतो की पेशंट्स ऑफिसमध्ये असतात किंवा कुठल्या शॉपिंग मॉलमध्ये असतात आणि अचानक त्यांना फिट येते. अशा वेळेस काय करावं हे बऱ्याच लोकांना सुचत नाही. सो आज आपण त्याच्याविषयी माहिती घेऊयात. फिटचा झटका हा सर्वसाधारणपणे जो आपल्याला माहीत आहे त्याच्यामध्ये दोन्ही हाताची दोन्ही पायाची एकदम जोरदार हालचाल होते आणि लोक खाली पडतात आणि तो झटका काही वेळ राहतो आणि त्यानंतर लोक बेशुद्ध राहतात. बऱ्याच वेळेस काही लोक अतिशय उत्तेजित होतात आणि गोंधळ करायला लागतात. सो यावेळेस आपण गोंधळून न जाता अशा पेशंटला ज्यावेळेस झटका येत असेल त्यावेळेस आधार देऊन त्याला जमिनीवरती एका कुशीवरती झोपवावं. त्याच्या तोंडातून जी लाळ येते त्या लाळेला बाहेर पडण्यासाठी मार्ग करून द्यावा. एकदा का हे झालं तर सर्वसाधारणपणे झटके आहेत ते 1-2-4 मिनटात किंवा 5 मिनटामध्ये थांबतात. परंतु त्याच्यानंतर पेशंट शुद्धीवरती येईपर्यंत त्याच्या सोबत थांबणं गरजेचं आहे. समजा एखादा पेशंट जर ऑफिसमध्ये असेल आणि त्याला जर फिट आली तर अशा वेळेस ऑफिसमध्ये आजूबाजूला ज्या अणकुचीदार वस्तू असतात, टोकदार वस्तू असतात, त्याच्यामुळे पेशंटला इजा होऊ शकते. तर अशी इजा होऊ नये म्हणून ह्या वस्तू पटकन बाजूला करणं, पेशंटला श्वास घेण्यासाठी जागा करून देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकदा का पेशंट शुद्धीवरती आला की मग तुम्ही त्याच्यासाठी पुढची उपचार पद्धतीसाठी डॉक्टरांकडे जाऊ शकता. बऱ्याच वेळेस आपण बघतो की हे करणं गरजेचं असतं, परंतु पेशंट किंवा इतर लोकांना माहीत नसतं की आपल्याला काय करायला पाहिजे आणि या अज्ञानातूनच काही लोक हातामध्ये चावी दे, तोंडामध्ये काही वस्तू घाला किंवा चप्पलचा वास द्या किंवा कांद्याचा वास द्या अशा गोष्टी करतात. अशा गोष्टी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. या गोष्टींमुळं फायदा तर काही होऊ शकत नाही. फिटचा इम्पॅक्ट एवढा जोरदार असतो, काही लोक ते थांबवायला जातात आणि ते थांबवणंसुद्धा अशक्य असतं. कारण हे जे मेंदूमधली जी काय आहे इलेक्ट्रिकल डिस्चार्जेस त्याच्यामुळे या फिटचा स्नायूंमध्ये एवढी जोरदार ताकद असते, तुम्ही जर ते थांबवायला गेलं तर ते थांबवू शकत नाही. उलट याच्यातून पेशंटचं फ्रॅक्चर्स होणं याची रिस्क वाढते. तोंडात तुम्ही काही वस्तू घातल्या तर त्यांचे दात पडणे, ते श्वसन मार्गात जाणे आणि त्याच्यामुळे अजून अडथळे होऊ शकतात. सो सर्वसाधारणपणे की फिट आली तर पेशंटसोबत शांतपणे राहा, त्याच्या श्वसन मार्गाकडे लक्ष द्या, पेशंट शुद्धीवरती यायची वाट बघा. पेशंट ज्या टोकदार वस्तू आहेत, अणकुचीदार वस्तू आहेत त्यापासून पेशंटला वेगळं करा आणि एकदा शुद्धीवरती आला की पेशंटला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. बऱ्याच वेळेस पेशंट शुद्धीवरती होतो आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये जायची गरजसुद्धा नसते. परंतु काही पेशंट्स असतात की त्यांना एक झटका येतो, ते बेशुद्ध असतात, काही वेळानं दुसरा झटका येतो, ते बेशुद्ध राहतात, परत झटका यायला, असे कंटिन्यूअस झटके यायला लागतात. याला आम्ही स्टेटस एपिलेप्टिकस म्हणतो किंवा सीझर क्लस्टर म्हणतो. सो अशा पेशंटला मात्र तुम्ही पटकन जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे.